मग तो शुद्धीवर येऊन म्हणाला, मी उठून आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना म्हणेन, बाबा, मी तुमच्याविरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी पात्र नाही आहे. एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो, उधळ्या पुत्राची कथा ही आपण अनेकदा ऐकलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या तरुण पोराने घर सोडल्यानंतर त्याला कशी उपरती झाली, पश्चाताप झाला, तो बापाकडे परत आला आणि त्याने कसं नवीन जीवन सुरुवात केली ही कथा आपण ऐकत असतो. ते बरोबर आहे. पण या कथेचा दुसरा भाग आहे. तो भाग म्हणजे ही जशी उधळ्या पुत्राची कथा आहे त्याहूनही अधिक उधळ्या बापाची कथा आहे. पोप फ्रान्सिस ह्यांचं जे बोधवाक्य आहे ते बिशप झाल्यापासून पोप झाल्यावर त्यांनी तेच ठेवलं. लॅटिनमध्ये मिझेरांदो आत्वे एलिजेंदो, अर्थ काय? माझ्यावर दया झाली म्हणून माझी निवड झाली. प्रथम दया झाली, नंतर माझी निवड झालेली आहे. आणि हे वाक्य त्यांना कसं सुचलं? 1953 साली एका चर्चमध्ये त्यांना कोरेजिओ ह्या प्रसिद्ध इटालियन चित्रकाराने काढलेलं संत मतेचं पाचारण, द कॉल ऑफ मॅथ्यू, हे क्लासिकल चित्र पाहायला मिळालं आणि त्या चित्राने त्यांचं लक्ष वेधलं. ते चित्र त्यांच्या प्रवचनाचा विषय झालं, चिंतनाचा विषय झालं की येशूने प्रथम ह्या माणसावर, तो जकातीच्या नाक्यावर बसला होता, येशू त्यातून अनेकदा गेलेला होता, त्या माणसाने येशूला पाहिलं होतं, त्याच्यात काही बदल झाला नव्हता, त्याचे व्यवसाय तसेच चालू होते, तो पैसा कमावित होता, ठरवलेल्या जीवनक्रमावर राहत होता. एक दिवस येशूची तीक्ष्ण नजर त्याच्याकडे गेली. येशूने आपल्या नजरेने त्याला हेरलं, त्या नजरेने त्याला अस्वस्थ केलं. ती नजर जणू काही जादुई नजर होती. त्या नजरेने त्याला उभं केलं, तिथे बसून नाही राहायचं आणि त्याच्या परिवर्तनाची पहाट झाली. प्रथम येशूने त्याच्याकडे पाहिलं, नंतर त्याने प्रायश्चित्त घेतलं. तेच झकेची गोष्ट आहे. झाडामध्ये लपला होता, प्रयत्न करीत होता येशूला पाहायचं, ओझरतं पाहायचं, लांबून पाहायचं. असे काही लोक मिसाल येतात आणि खूप लांब अशी उभे राहतात कुठेतरी दूर. तसा तो लांब उभा राहिला, लपून राहिला. देवाच्या नजरेपासून काहीही लपून राहत नाही. देव शोधत असतो. येशू शोधायला आला होता, हरवल्याला शोधायला आला होता. येशूची नजर त्याच्याकडे गेली, येशूने त्याला हाक दिली, तो खाली उतरला. येशू त्याच्या घरी गेला, एक परिवर्तन झालं, एक महान संत येशूला मिळाला. हे इथं काय दिसतं आपल्याला? इनिशिएटिव्ह कोणाचा आहे? कोणी सुरुवात केली? नजर कोणाची गेली? येशूची गेली आणि त्या नजरेने हा परिणाम घडवून आणला. उधळ्या पुत्राच्या गोष्टीमध्ये, दृष्टांतामध्ये काय दिसून येतं? फादर्स कंपॅशन प्रिसिड्स सन्स कन्फेशन. मुलाच्या कन्फेशनच्या अगोदर पित्याचं प्रेम तिकडे गेलं होतं, त्याची करुणा त्याच्याकडे गेली होती. ते कथेला बारकाईने जर वाचलं, तो गेल्या दिवसापासून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पिता आपल्या घराच्या गच्चीकडून पाहत होता, आशाभूतपणे पाहत होता. हा कधी परत येईल तोपर्यंत त्याला अन्न गोड लागत नव्हतं, झोप नव्हती. हा माझा मुलगा कधी परत येईल. उधळ्या मुलाने तर काय म्हटलं आहे की तो शुद्धीवर आला. तो शुद्धीवर का आला? कारण ही जी नजर बापाची असते ना, ही नजर आईची असते ना, ती आपला पिच्छा सोडत नाही. आईची आणि बापाची नजर सतत मुलाबाळाची पाठराखण करत असते.
मग तो दारूच्या अड्ड्यात असू द्या किंवा व्यसनाच्या आहारी गेलेला असू द्या, तिथे देखील ती नजर त्याला पाहत असते. दोष देण्यासाठी नाही, दोष देण्यासाठी नव्हे, व्यंगेत घेण्यासाठी. आपण ते गाणं बोलतो, बापा मी रडतो घरी परत येतो, पुत्र नव्हे तर चाकर तुझा स्वीकार कर माझा. हे पुत्राच्या बाजूने लिहिलेलं हे गीत आहे. पित्याच्या बाजूने गीत लिहायला पाहिजे. पिता काय सांगतो, पुत्रा मी रडतो व्यंगेत तुला घेतो, चाकर नव्हे पुत्र तू माझा स्वीकार कर माझा. बाप आपल्यासाठी हे गीत गात आहे, माझा स्वीकार कर. प्रिय बंधू भगिनीनो, तो शुद्धीवर आला म्हणजे काय झालं, त्याला जाणवलं की आपण राजवाड्यातून गटारात आलेलो आहोत. ही जाणीव फार महत्त्वाची असते. गटाराची आठवण आवश्यक आहे. गटाराची दुर्गंधी हवीशी वाटते. जी माणसं व्यसनाच्या आहारी गेली आहेत, त्याला दुसरं काय मिळालेलं आहे, त्याला गटार मिळालेला आहे. एक दिवस त्याला जाणीव होते, कोणी त्याची वाट पाहत आहे. माझी पत्नी असेल, माझी आई असेल, माझे भाऊबंद असतील, आणि मग ती परिवर्तनाची पहाट सुरू होते. आजच्या दिवशी आपण चिंतन करूया, माझ्या जीवनाच्या वळणावर मी कुठे आहे, मी कुठे आहे, आणि कोण माझी वाट पाहत आहे आणि कशासाठी माझी वाट पाहत आहे.